दुपारची वेळ होती. अनिताने तिचं घरातलं काम आवरलं आणि नंतर तिने जेवण केलं आणि घरातल्या सगळं काम आवरून ती बाजारात निघाली. बाजारात गेल्यानंतर तिला पुढे असं काही दिसलं की ते आता आपण पाहूयात. बाजारात लोकांची गर्दी, फेरीवाल्यांचा आरडाओरडा, सगळा गोंधळ अगदी नेहमीसारखा सूर होता. पण अनिताचं मन कुठेतरी वेगळं होतं, म्हणून ती घाईघाईने आपले पाऊल पुढे टाकत होती. असं असताना फळवाल्याच्या गाडीवरून पिकलेल्या फळांचा गोडसर सुगंध येत होता. दुसऱ्या बाजूने गरमागरम जिलेबीचा वास हवेत पसरला होता. कोणीतरी जोरजोरात भाज्यांची नावे घेत तिची किंमत सांगत होता, तर कोणीतरी कांदे घ्या, बटाटे घ्या असं ओरडत होता. पण आणि या सगळ्याशी काहीच देणे घेणे नव्हतं. ती फक्त आपल्या विचारात रमलेली होती. आणि त्याच वेळेस अचानक तिला वाटलं कोणीतरी तिचा ड्रेस ओढतोय. ते लक्षात आलं तेव्हा ती लगेच थांबली. कोणीतरी तिचा ड्रेस पकडलाय. तिने लगेच मागे वळून पाहिलं तर तिच्या नजरेस एक सडसडीत पातळ मुलगा होता. तिच्यासमोर त्याचं वय जास्त नसावं, साधारण 10 ते 11 वर्षाचा असेल. त्याचे विस्कटलेले केस आणि अंगावरती मळलेले कपडे पाहून असं वाटत होतं की तो कित्येक दिवसांपासून आंघोळ केली नाही त्यांनी. पण त्यांचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते. त्याच्या डोळ्यात एक वेगळी उदासीनता होती. त्यामुळे जास्त हैराण करणारं म्हणजे त्याच्या हातात एक लहान बाळ होतं. ते फक्त 4-5 महिन्यांचंच. त्या लहान बाळाचे कपडे घाणेरडे होते, चेहरा पिवळसर झाला होता आणि त्याचा श्वास इतका मंद झाला होता की असं वाटत होतं पुढच्या क्षणी तो श्वास घेईल की नाही. त्याच वेळी त्या कमजोर दिसणाऱ्या मुलाने जे काही शब्द ऐकले तिने ते ऐकून ती पूर्णपणे थक्क होऊन विचारलं त्या मुलाने, ताई तुला बाळ हवंय का? माझ्या लहान भावाला घे ना, तो फक्त काही महिन्यांचाच आहे आणि खूप भुकेला आहे. हे ऐकून ती महिला मागे वळून पाहिले आणि खूप धक्क्यात आली. एक 11 वर्षांचा मुलगा आपल्या 2 हातावर नवजात बाळ उचलून उभा होता. त्या 11 वर्षाच्या मुलाने आपला लहान भाऊ हातावर धरून तो दुसऱ्यांना का देतोय असं काय झालं काहीतरी समजून तिने त्या 11 वर्षाच्या मुलाला विनंती केली की तू तुझ्या भावाला दुसऱ्यांना का देणार आहेस? आणि त्याचं म्हणणं ऐकून त्याच्या डोळ्यात पाणीच आलं. कारण ऐकून तुम्हाही डोळ्यात नक्कीच पाणी येईल. कारण समजून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. साधारण 10 ते 11 वर्षांचा असेल तो मुलगा. त्याचे विस्कटलेले केस आणि अंगावरचे मळलेले कपडे पाहून त्यांना वाटत होतं की तो कित्येक दिवसांपासून त्याने आंघोळ केलेली नाही. पण त्याचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उदासीनता होती. पण त्याहूनही जास्त हैराण करणारं म्हणजे त्याच्या हातात एक लहान बाळ होतं. ते फक्त 4-5 महिन्यांचेच बाळ होतं. त्या लहान बाळाचे कपडे घाणेरडे होते, चेहरा पिवळसर झाला होता आणि त्याचा श्वास इतका मंद झाला होता की असं वाटत होतं पुढच्या क्षणी तो श्वास घेईल की नाही. एवढा तो आजारी दिसत होता, कमजोर दिसत होता. त्याच वेळी त्या कमजोर दिसणाऱ्या मुलाने जे काही सांगितलं ते शब्द ऐकून त्या तिथेच थांबल्या. ऐकलं तर पूर्णपणे थक्क होऊन त्यांनी विचारलं, मग तुला खरंच बाळ हवंय का? काही क्षण तिथे शांतता पसरली आणि तिला वाटलं कदाचित काहीतरी चुकीचं ऐकलंय मी. म्हणून तिने ते आश्चर्याने विचारलं, काय? तेव्हा त्या मुलाने डोळे खाली करून अगदी हळू आवाजात म्हणाला, तुला बाळ हवं असेल तर याला सांभाळ. त्याचं असं बोलणं ऐकून तिचे डोळे सगळे सुन्न झाले. काही वेळ ती काही बोलू शकली नाही. मग अनिताने थरथरत्या आवाजात विचारलं, तू असं काय बोलतोय? काय झालंय तुला? त्या मुलाने खोल श्वास घेतला आणि त्या जणू काही तो एखादं कठीण सत्य सांगण्याची तयारी करत होता. असंच होतं. त्याच्याकडे पाहत राहिल्यावर असं वाटत होते की आईने सांगितलं
कुणीही ह्याला घेण्यास तयार असेल तर ते दे. हे ऐकून आणि त्याला असं वाटलं की जणू तिच्या हृदयावर कुणीतरी मोठा दगड टाकून ठेवला आहे. तिची नजर आता त्या मुलाच्या चेहऱ्यावरून बाजूला झाली आणि तिथे इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. जणू काही ती कुठलं तरी उत्तर शोधत आहे. उत्तर म्हणजे काय, तर ती त्या मुलाच्या आईला शोधू लागली. तेव्हाच तिने रस्त्याच्या कडेला फाटलेल्या कपड्यात एक महिला बसलेली पाहिली. तिचं शरीर एका बाजूला झुकलेले होते आणि तिच्या हातात मध्यातली बाटली होती. तिचे डोळे उघडे होते, पण त्यात काही जीव नव्हता असं वाटत होतं. ती समोर शून्यात, जणू काही तिला या जगाशी काही संबंधच नव्हता. हे पाहून आणि त्याला खूप वाईट वाटलं. ती पुन्हा एकदा त्या मुलाकडे बघून म्हणाली, तुझं नाव काय आहे रे? त्याने उत्तर दिलं, कबीर. हा रोहन आहे, कबीर अगदी हळू आवाजात म्हणाला आणि त्या लहान बाळाला आणखी थोडं घट्ट धरलं. जसं ते बाळ त्याच्या हातातून सुटणार नाही असं वाटत होतं. त्यानंतर त्याने दीर्घ श्वास घेतला आणि कबीरला विचारलं, त्यांनी तू मला हे बाळ का देतोयस? हा प्रश्न ऐकताच कबीरचा चेहरा उदास झाला आणि तो म्हणाला, आई म्हणते की मी याला सांभाळू शकत नाही. तिचं म्हणणं आहे की मी या बाळाला घेऊन जावं आणि कुणाला तरी देऊन टाकावं. इतकं सांगून कबीर शांत झाला नाही. त्याने आधी आपले होठ घट्ट धरले आणि म्हणाला, नाहीतर ती याला नदीत फेकून देईल. हे ऐकल्यावर अनिताच्या पायाखालची जमीनच जमीन सरकून गेल्यासारखं वाटलं. तिला एक क्षणासाठी अंधारच आला. आता तिला काहीच कळत नव्हतं आणि त्या विचार करत होती, कोणती आई आपल्या मुलाला असं सोडू शकते, नाल्यात टाकू शकते? कसं असं असू शकतं? असं एखादी आई आपल्या पोटचं बाळ पाण्यात फेकणार? आणि त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागली. तिने हात पुढे केला, रोहनला आपल्याकडे घेतलं. आता पहिल्यांदाच कबीरच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते. त्याच्याकडे पाहत असं वाटत होतं की त्याला काहीतरी भीती वाटते, कसली तरी भीती वाटते. तो लगेच अनिताला म्हणाला, तुम्ही याला ठेवणार का तुमच्याजवळ? अगदी हळू आवाजात विचारलं. त्याच्या प्रश्नावर अनिताला उत्तर द्यायला थोडा वेळ लागला. तिने त्या बाळाला घेतलं. तिने रोहनला पुन्हा एकदा घट्ट धरलं आणि म्हणाली, हो. पण अनिताला ही गोष्ट माहीत नव्हती की तिचे हे शब्द तिचं आयुष्य बदलून टाकणार आहे. आणि त्याच्या डोक्यात आता वेगवेगळे प्रश्न उभे राहिले होते. आता या बाळाला मी घेऊन काय करणार? आता काय होणार पुढे? ती खरंच हे बाळ घ्यायला जाऊ शकते का? खरंच हे बाळ वाचू शकेल का? पण ती विचार करत होती, जर आज हे पाऊल उचललं नसतं तर कदाचित उद्या हे बाळ दिसलंच नसतं. कारण ते फक्त 4 महिन्यांचं होतं आणि आजारी होतं. मग आणि त्याने लगेच कबीरचा हात पकडला आणि त्याला आपल्यासोबत घेऊन निघाली. बाजारातली गर्दी अजून तशीच होती. तोच आवाज, तोच गोंधळ, सगळं गोंधळ तोच होतं. पण अनितासाठी सगळं काही बदललेलं होतं. कबीर जास्त काही बोलत नव्हता. जेव्हा अनिता त्याला आपल्या घरी घेऊन आली तेव्हा त्याने एकही प्रश्न विचारला नाही, काहीच बोलला नाही. फक्त आपली मान खाली घातली आणि शांतपणे अनिताच्या मागे तिच्या घरी गेला. पण त्याच्या चालण्यात काहीतरी सावधगिरी होती. त्याला भीती वाटत होती की आता आपल्याला आणि रोहनला पुन्हा कुठेतरी घेऊन जाणार नाही ना? कुणीतरी कुठे घेऊन तर जाणार नाही ना? कबीरचे डोळे आणि त्याच्या घराचा प्रत्येक कोपरा नीट पाहत होता. जणू काही तो येणाऱ्या संकटाला आधीच ओळखून घेत होता. रोहन मात्र कबीरपेक्षा खूप वेगळा होता आणि त्याला खूप प्रेमाने दूध पाजायला सुरुवात केली. मग तेव्हा तो रडू लागला. पण जेव्हा त्याला पोट भरायला लागलं
तेव्हा तो नंतर मग शांत झाला. पोट भरल्यानंतर आता तो पहिल्यांदा कुठेतरी सुरक्षित जागी झोपला होता. त्यामुळे त्याचे डोळे एकसारखेच होते. त्याच्या डोळ्यातही आता शांतता दिसत होती. तो अनिताच्या हातावर असा झोपला होता जणू काही त्याच्यावर पहिल्यांदाच कोणीतरी एवढं प्रेम केलं होतं. पण अनिताच्या मनाला अजूनही शांतता मिळाली नव्हती. ती विचार करत होती काहीतरी होतं, कोणीतरी सावली, अनोळखी भीती जी तिच्या मनाच्या कोपऱ्यात बसली होती. हे सगळं इतकं सोपं असणारं नव्हतं, काहीतरी भयानक होतंच. कबीर एका बाजूला भिंतीला टेकून होता आणि त्याने कबीरला विचारलं, तुला झोप येत नाही का? कबीर हळूच म्हणाला, नको. आणि त्याने सांगितले, इथे घाबरण्यासारखं काही नाही आहे, तू सुरक्षित आहेस, तू झोपू शकतोस. मग तिने शांत आवाज कबीरला समजावण्याचा प्रयत्न केला, पण कबीरने कोणती प्रतिक्रिया दिली नाही. तो तिथेच बसून राहिला. त्याची नजर दरवाजावर होती. जणू काही कोणाची तरी वाट पाहत होता तो. आणि त्याने विचारलं, कबीर, तू झोपू शकतोस ना? कबीर लगेच म्हणाला, जर मी झोपलो आणि ती आली तर? त्याच्या या प्रश्नाने आणि त्याच्या मनात एक वेगळंच काहीतरी जाणवलं, हलवलं, निर्माण झाली वेगळीच भीती. ती म्हणाली, कोण? कबीरने हळूच मान वर केली. त्याच्या डोळ्यात हलकीशी चमक होती. भीती आणि विश्वास त्याचा गोंधळ झाला. त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. तो म्हणाला, आई. अनिता. तो काही बोलणार होता तेवढ्यात अचानक दरवाजावर जोरजोरात ठकठक ठकठक होऊ लागला. आवाज इतका मोठा होता की संपूर्ण घरात तो गुंजत होता. कबीर लगेच उभा राहिला. दोन्ही हात आपोआप मोठी बनले. त्याचे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच पळाला. ती आली आहे, तो घाबरून म्हणाला. त्याच्या बोलण्यात एक भीती होती जी त्याने कधीच आधी अनुभवली नव्हती. त्यामुळेच हृदय एक क्षणासाठी थांबलं. तिने लगेच रोहनला गादीवर झोपवलं, शांतपणे झोपवलं आणि दरवाजाकडे गेली. तिच्या मनात काहीतरी विचित्र भीती होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा उघडला. बाहेर पार्वती उभी होती. तिचे डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावर लाग आणि नशा यांचा एकत्रित फटका स्पष्ट दिसत होता. ती अडखळत चालली होती, पण तिच्या डोळ्यात कुठलाही संकोच नव्हता. पार्वती आणि त्याला पाहताच म्हणाली, की तुला काय वाटलं? तू माझ्या मुलांना माझ्यापासून हिरावून घेशील? माझ्या मुलांना तू इथे घेऊन आलीस? तिचा आवाज मोठा आणि कर्कश होता. एवढं सांगतानाही अनिता मागे हटली नाही. दरवाजात उभी राहिली. अरे, तू तुझ्या मुलांना बाजारात सोडून गेलीस. तुला माहीत आहे का त्यांच्याबरोबर काय घडू शकलं असतं? पार्वतीने थोडे डोळे घट्ट केले आणि आता तिचा श्वास जोरात चालू लागला होता. ती लगेच म्हणाली, मला माहीत आहे. मग हळूच एक पाऊल पुढे येऊन म्हणाली, मला फक्त पैसे हवेत. तुम्हाला पैसे दे, मग मी त्यांना सोडून देईन. तिचं असं म्हणणं ऐकताच अनिताला खूप राग आला आणि ती रागात पार्वतीला म्हणाली, तुला पैसे हवेत? पण आता पार्वतीने काहीच उत्तर दिलं नाही. पैशांसाठी तू सगळं केलंस. कबीर दरवाजा रूममध्ये जवळ उभा होता. भीतीने त्याने आपले शर्ट घट्ट धरून घेतला. श्वास थांबून आत गेला आणि आतमध्ये गेला आणि त्यानंतर तिच्यावरती काही नोटा काढल्या. आणि तिला माहीत होतं की तिचे हे करत आहे ते बरोबर नाही आहे, पण त्या मुलांना वाचवायला हवं होतं आणि हा एक मार्ग तिच्याकडे एकमेव पर्याय होता. तिने हळूच ते पैसे पार्वतीसमोर ठेवले. तेव्हा अनिता रागाने म्हणाली, आता इथून निघून जा. पार्वतीने लगेच अनिताच्या हातातून पैसे हिसकावून घेतले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली आणि होठावर हलकासा उद्धटपणा आला. आणि उद्धटपणे मग तिने म्हणाली, हे अजून संपलेलं नाही. असं म्हणत ती मागे वळाली आणि अंधारात निघून गेली.
तिने लगेच दरवाजा बंद केला आणि एक मोठा सुटकेचा श्वास सोडला आणि त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा कबीर तिच्याकडे बघत होता. त्याच्या आवाजात आता एक कडवटपणा होता जो त्याने आधी कधीच अनुभवला नव्हता. त्यामुळे त्याचे ते शब्द त्याच्या हृदयावर बाणासारखे परिणाम झाला. कबीर म्हणाला, मी तुम्हाला खरेदी केलेलं नाही. मी तुम्हाला वाचवलं आहे. त्याचा आवाज हळू पण ठाम होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की कबीरने आपली मान खाली केली. मग काही वेळाने तो पुन्हा मान वर केलं. तेव्हा पहिल्यांदाच अनिताला त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी चमक दिसली. कदाचित ती चमक विश्वासाची होती, पण तो अजूनही पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नव्हता. तरी पहिल्यांदाच त्याच्या मनात काहीतरी विश्वास निर्माण झाला होता. त्याच्या मनात. त्यामुळे अनिताला असं वाटू लागलं की आता तिला पैसे दिले आहेत, सगळं ठीक होईल. मग ती विचार करू लागली की तिने कबीर आणि रोहनला वाचवले. पण खरी गोष्ट याहून कितीतरी वेगळी होती मित्रांनो. रात्री तिने रोहनला आपल्या लहानशा पलंगावर झोपवलं, तर कबीर नेहमीप्रमाणे एका कोपऱ्यात झोपलेला होता. पण कमीत कमी पोटभर जेवलेले तरी होती. तोही अनितासाठी खूप गोष्ट होती आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. पण तिला असं वाटत होते की आता परिस्थिती सुधरेल, सगळं काही व्यवस्थित होईल. पण सकाळी सगळं काही बदललेलं होतं. तिची झोप अचानक उडाली. कुठल्या तरी अनोळखी भीतीने तिला जाणवलं. ती अंथरुणावर उठली आणि सरळ मुलांच्या खोलीत गेली. दरवाजा थोडा उघडा होता. जणू काही कोणीतरी घाईघाईत तो दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करत होता. आता अनिताच्या मनात खूप भीती वाढली. तिने खोलीत डोकावल्याबरोबर मोठ्याने कबीरला आवाज दिला, पण तिला काहीच उत्तर मिळालं नाही. तेव्हा तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने अंथरुणाकडे पाहिलं, पण अंथरुणावर कोणीही नव्हतं. सगळं पूर्णपणे अस्वस्थ होतं, अंधून होतं. सगळे इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेलं होतं. चादर एका बाजूला पडलेली होती. मग अनिताची नजर रोहनच्या पाळण्याकडे गेली, पण पाळणासुद्धा रिकामाच होता. तिच्या तोंडून घाबरून हे शब्द बाहेर आले, अरे हे कुठे गेले? घाबरलेल्या अवस्थेत तिने पूर्ण घर पाहिले. त्यांचे कपडेही तिथेच होते. कबीरची तुटलेली चप्पलही तिथेच होती. पण दोन्ही मुले गायब झाली होती. ती गायब झालेले पाहून आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. कबीर, रोहन जी जोरजोरात ओरडू लागली आणि संपूर्ण घरभर त्यांना शोधू लागली. बाथरूम, किचन, प्रत्येक ठिकाणी ती त्यांना शोधत होती, पण कुठेही त्यांना कोणीही नव्हतं. तसतशी अनिताची नजर दरवाजावर गेली. तो थोडा उघडलेला दिसला. दरवाजा थोडा उघडलेला पाहिलं की तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. नाही, ती धावत दरवाजाजवळ पोहोचली आणि त्या दरवाजाजवळ पोहोचली आणि बाहेर पाहिलं. मग ती धावत पायऱ्या उतरून गेटकडे गेली. बिल्डिंगच्या बाहेर गेटजवळ एक वयोवृद्ध माणूस उभा होता. त्यांचं नाव मदनराव होते. त्यांच्या पांढऱ्या मिशा आणि सुरकुत्या पडलेलं तोंड नेहमी शांत असायचं, पण यावेळी तो थोडा वेगळा दिसत होता. काका गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होते. दम टाकत त्यांनी आवाज दिला. मी पटकन त्यांच्याजवळ गेले आणि विचारलं, तुम्ही कबीर आणि रोहनला पाहिलंत का? त्याच वेळी मदनराव म्हणाले, हो पाहिलं, आत्ता पाहिलं. त्यांची आई आली होती आणि तिच्या कानात हे शब्द गरम तेलासारखे शिरले. तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. तिची आई मदनरावांनी डोकं खाजवत म्हणाले, काही वेळापूर्वीच ती आली होती. जबरदस्ती आतमध्ये घुसली आणि म्हणू लागली की ही माझी मुले आहेत. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती आरडाओरडा करत होती आणि म्हणाले, मी या मुलांची खरी आई आहे म्हणून मला कोणीही थांबू शकत नाही, असं मदनराव म्हणाला आणि त्याचे हात थंड झाले. तिचं मन पूर्णपणे उदास झालं असं ती म्हणाली. तिने लगेच थरथरत्या हाताने पर्समधून मोबाईल काढला आणि थरथरत्या हाताने एक नंबर डायल केला. फोन नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये गेला. समोरून फोन उचलला आणि अनिता लगेच म्हणाली, पार्वती माझ्या मुलांना घेऊन गेली आहे. तुम्हाला काहीतरी करावं लागेल. समोरून अगदी शांत आवाजात उत्तर आलं, मॅडम
जर ती मुलांची खरी आई आहे तर तिला तो अधिकार आहे मुलांना घेऊन जाण्याचा. मग आपण काय करणार? काहीच करू शकत नाही. असं ऐकताच अनिताचा श्वासच थांबला. जवळजवळ ओरडून म्हणाली, ती मुलं रस्त्यावर मरण्यासाठी सोडली होती. तिने ती नशा करते. तिला त्या मुलांची काहीही काळजी नाही. बघा, आपल्याला हे सगळं जाणून घ्यावं लागेल, पण आतापर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. असं म्हणून फोन कट झाला. तेव्हा त्याच्या हातून फोन खाली पडला. काय चाललंय असे विचारत ती स्वतःला शांत करत होती आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती. जर पार्वती कबीर आणि रोहनला घेऊन गेली आहे तर ती कुठे गेली असेल त्यांना घेऊन, असं मानितने मनात विचार केला. कबीर अगोदर काय म्हणत होता? जर मी झोपलो आणि ती आली तर? तो घाबरलेला होता. फक्त पार्वतीसाठी नाही तर काहीतरी वेगळं होतं या सगळ्यांबाबत. आणि त्यांनी आजूबाजूला चौकशी करायचं ठरवलं. ती गल्ली फिरली, लोकांना प्रश्न विचारले, बाजारात दुकानदाराकडे गेली. अखेर एका हातगाडीवाल्याने होकारार्थी मान हलवली. हो, मी पाहिलं होतं. पार्वती एका माणसाबरोबर बोलत होती. माणूस? कोणता माणूस? तो कसा दिसायचा? त्या माणसाबाबत लगेचच प्रश्न केला. तो उंच होता, गोरा रंगाचा कोट परिधान केलेला होता. लोक त्याला राजदा असे म्हणतात. हे ऐकताच आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. राजदादा नाव ऐकलं की लोकांच्या चेहऱ्यावर लगेच भीती पसरायची. तो या भागातील सगळ्यात धोकादायक माणूस होता. अवैध धंदे, गुन्हे, लूटपाट सगळीकडे त्याचं नाव असायचं. आणि आता कबीर आणि रोहन त्याच्या जवळ होती. त्याला माहीत होतं की आता आपल्याकडे अजूनही काही पर्याय नाही, पण तिला कोणत्याही परिस्थितीत त्या दोघांना परत आणायचं होतं त्यांच्याकडून. म्हणून तिने मग शेवटी न्यायालयाचे दार ठोठावलं. आता न्यायालयात कबीर आणि अनिता मधोमध होती. तिथे सगळे लोक फक्त त्यांच्या बाजूला बघत होते. एकदम शांतता पसरली होती. पण अनिताला असं वाटत होतं की तिचा श्वास थांबायला लागलाय. जसं साहेब त्यांच्या जागी बसले. समोर काही कागद ठेवले होते, पण त्यांची नजर फक्त कबीरवर होती. त्यांच्यासमोर पार्वती बसली होती. तिचे डोळे लाल होते, होठ सुकले होते, पण चेहऱ्यावर तीच खंबड आणि कडवटपणा होता जो नाही मी तिच्या चेहऱ्यावर असायचा. वकील साहेबांच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव होते, जणू काही तेही केस जिंकण्याच्या खात्रीने आलेले होते. मग वकील साहेब आपल्या खुर्चीवर उठले आणि म्हणाले, कबीरकडे पाहत म्हणाले, कबीर, तू आपल्या आईवर प्रेम करतोस ना? मग सगळीकडे शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा आता कबीर वळाल्या. कबीरच्या डोळ्यात थोडी भीती होती, पण त्याने वकील साहेबांना काही उत्तर दिलं नाही. त्या वकील साहेबांनी हलकं स्मित हास्य केलं आणि पुन्हा प्रश्न विचारला, बाळा, तू तुझ्या आईची आठवण काढतोस का? कबीरने दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदाच आपली नजर वकील साहेबांच्या डोळ्यात ठेवत म्हणाला. त्याचा आवाज आता शांत पण ठाम होता. मी त्या आईची आठवण करतो जी मला आवडते, जी मला हवी आहे, जिने मला आई म्हणायला आई काय असते हे शिकवलं. तिच्या वागणुकीतील मला समजलं की आई या दोन शब्दांचा अर्थ फक्त जन्म देणारे माणूस नसते. खरं तर ती खरी आई असते. ती वेगळीच असते. खरी आई अनिता ही खरी आई होती. हिची मी आठवण काढतो, पण जिच्या गर्भातून मी जन्मलो त्या आईची मी कधीच आठवण घेत नाही. उलट मला तिची भीती वाटते. कबीरचं असं उत्तर ऐकून सगळं कोर्ट शांत झालं. पार्वतीच्या चेहऱ्यावरचा रंग सोडून गेला. जज साहेब काही वेळ शांत होते, काहीच बोलले नाही. मग त्यांनी समोर ठेवलेल्या कागदांकडे नीट पाहिलं आणि एक एक कागद उलटायला लागले. न्यायालयातील सगळे लोक जजांकडे पाहत होते. साहेब बोलायला तयार होऊन बसले होते, पण त्यांचे हात थंड झाले होते. तिचा श्वास जणू थांबून गेला होता. अखेर जज साहेबांनी डोकं वर काढलं आणि त्यांचा आवाज सगळीकडे पसरला. शेवटचा आणि निर्णायक निकाल या न्यायालयाकडून देण्यात येतो. दोन्ही मुलं लहान आहेत. त्यांपैकी कबीरला थोडंफार समजत आहे. त्याच्या भावना लक्षात घेऊन या न्यायालयाने असं ठरवलं आहे की कबीर आणि रोहनचा हक्क अनिता शर्मांकडे दिला जातो.
काही क्षण कोणालाही काही समजलं नाही की जज साहेब नक्की काय म्हणाले. खरंच काय झालं? कबीरने आपलं डोकं खाली वाकवलं. त्याला असं वाटलं की त्याने काहीतरी चुकीचं ऐकले. जज साहेबांनी काहीतरी वेगळंच सांगितले. शेवटी त्याने मान वर करून एकदा अनिताकडे पाहिलं आणि विचारले, याचा अर्थ आम्ही तुमच्याकडे राहू शकतो का? त्याच्या आवाजात आशेचा किरण होता, जो तो आतापर्यंत स्वतःमध्ये दाबून ठेवलेला होता. त्याच्या डोळ्यातून आता अश्रू बाहेर पडले. तिने स्मित हास्य केले आणि होकारार्थी मान हलवली. अनिता म्हणाली, हो कबीर, याचा अर्थ असा की तू आजपासून कायमचा माझ्यासोबत राहशील. काही क्षण कबीर काहीच म्हणाला नाही. मग अचानक तो पुढे आला आणि त्याने त्याला घट्ट मिठी मारली. चला घरी जाऊया. कबीरचे हे शब्द ऐकल्यानंतर आणि त्याने आपले डोळे बंद केले आणि कबीरला अजून एक घट्ट मिठी मारली की कबीर आणि रोहन तिथेच होते जिथे त्यांना असायला हवं होतं. तर मित्रमैत्रिणींनो, एकटा आणि त्याने न्यायालयात जाऊन कबीर आणि रोहन या दोन्ही मुलांवर मिळवलेला अधिकार योग्य होता का? त्याच्या आईला तो अधिकार न मिळता अनिता ताईंना तो अधिकार मिळाला होता. याबाबत तुमचं काय मत आहे? हे योग्य आहे होतं की अयोग्य? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.